आम्ही नवरा बायको. काका झालं समाधान? द्या द्या आता चावी द्या. पुरावा काय तुम्ही दोघं नवरा बायको असल्याचा? हे असले काही तासांसाठीचे नवरा बायको खूप पाहिले मी. एक मिनिट. हा पुरावा चालेल का? हे काय? साधारणपणे मंगळसूत्र म्हणतात याला. सौभाग्य लेणं. मग ते गळ्यात ठेवण्याऐवजी बॅगेत का कोंबलं? बॅगेत का कोंबलं? का कोंबलं? बॅगेत का कोंबलं? सांग आता. सांगा ना, सांगा की आता बॅगेत का कोंबलं? तरी मी यांना सांगत असते काका, मंगळसूत्र म्हणजे संस्कार. संस्कार कधी बॅगेत कोंबतात? बॅगेत कोंबतात. पण यांचं आपलं दागिने अंगावर घालू नको, मंगळसूत्र सुद्धा बॅगेत ठेव, नाही तर काय चोरीला जातील. मी घालणार, मी मंगळसूत्र घालणार. जाऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे. चोरीला गेलं तर जाऊ दे. काका आहेत ते भरपाई करून देतील. हा नाही हो, नाही नाही नाही, मी का भरपाई करून देऊ? तुम्हीच तर म्हणलात की मंगळसूत्र गळ्यात घालत नाही म्हणून. तर माझा नवरा तर गळ्यात मला काही घालू देत नाही, तर मी कोणाचं ऐकायचं? त्याचं ऐकायचं की तुमचं ऐकायचं? आणि काका आल्यापासून सूड घेताय नुसता त्याचा. बिचारा एवढा विनंती करतोय तर हे दाखवा, ओळखपत्र दाखवा, कागदपत्र दाखवा. किती छळताय त्याला तुम्ही? आता तुम्हाला सांगते काय खरं झालं ते. हे वाटत नाही येताना आमची गाडी बंद पडली. त्या समोरच्या गॅरेज मध्ये आमची गाडी आहे. माझ्या मिस्टरांना लागली अर्जंट वॉशरूम. ओ सांगा ना, लाजतायत ते. तो समोरचा गॅरेजवाला म्हणला काणे काकांच्या लॉज मध्ये जा, ते तुमची सोय करतील. तर घ्या. तुम्ही तर आमचा सूड घ्यायला लागला. प्रश्नावर प्रश्न, प्रश्नावर प्रश्न विचारून एवढं भंडावून सोडलंय माझ्या नवऱ्याला. अशा अवस्थेत त्यांनी किती सहन करायचं? काही भान आहे का? हो, असली खमकी बायको असल्यावर कशाला हवाय पुरावा? कळलं? ह्या चावी व्हा मोकळे. बापरे, आमच्या हिचीच आठवण आली. मामाचा फोन. हॅलो. हा मामा बोल, पटकन बोल. त्या तिरसट बरोबर आहे मी आता. हॅलो सावे, सावे ऐक की. अगं इकडे एक मॅटर झालाय. काय मॅटर झालंय? तू ठीक आहेस ना? तू कुठेस आता? अगं मी आपल्या घराजवळच आहे. ते विश्वंभरच्या माणसाने काय केलं नाही ना? नाही 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 सावे, अगं तू काय काळजी करू नकोस. कोण जर डाऊटफुल वाटला का नाही, सरळ उचलायचाच. टेन्शन घ्यायचंच नाही म्हणून. मामा पण गाफील राहून चालणार नाही. हा तुझं अगदी बरोबर आहे. अगं तू सांगितल्याप्रमाणेच वागायला लागलोय सगळं. आणि ऐक, विश्वंभरच्या माणसाला पाळत ठेवताना आपल्या तर लोकांनी बघितलं होतं इथं. पण आता मी इथं आल्यापासून तसलं काही झालेलं नाही आहे. एकदम सगळं इथं शांत शांत व्यवस्थित आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मामा ही लेवल झाली ना, लवकरात लवकर सटकूयात आपण इकडनं. ते त्यांच्या वाटेला ना, आपण आपल्या वाटेला. हा चल मी आता ठेवू का फोन? अगं सावे 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 ऐक. अगं तुला मी दुसरंच मॅटर सांगायला फोन केलता. पटकन बोल. ते आपल्या कल्दीतलं हेमे आहे की नाही, खोळ्या डोसक्याच्या तुला पुण्यात बघितलाय आणि इथं येऊन तायेजवळ भकलाय. सावे सावे तू बरेच ना?
काही नाही मामा, मी तर निरसट बरोबर आहे, जास्त डिटेल मध्ये नाही बोलता येणार. बरं ऐक, मदर माऊली एकदम व्यवस्थित आहे, त्याची सगळी औषध पाण्याची व्यवस्था लावतो आणि मग मी येतो. हा, काय टेन्शन घेऊ नकोस मदर माऊलीचं. आणि हे बघ, तू तुझी काळजी घे. हो, तू पण काळजी घे, नंतर बोलते. हा 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 हा, चल बाय. एक मिनिट, तुमच्याकडे मंगळसूत्र कुठून आलं? सेफ्टी. एकटीला प्रवास करावा लागतो ना, त्यात बाई शादीशुदा असली की कमी छेडतात, नसली तर जास्त छेडतात. आजकालच्या मुलांचा काही भरोसा नाही ना सर. या आधुनिक जगात आता मुलींनाच मुलींची सेफ्टी बघावी लागते. ते कवठे भैरवगडवरनं पुण्याला एकटी निघाले होते ना, तेव्हाच टाकलं होतं पर्समध्ये. मग पोलीस स्टेशनला का नाही दाखवलं? गरजच नव्हती तिथं सर. मी नेहमीच सेफ्टी म्हणून. बस, जास्त लांबड लावू नका आणि या सगळ्या गोष्टीचा मला गिल्ट देऊच नका. एनिवे, 3-4 तासाचा प्रश्न आहे. एकतर तुम्ही इथं थांबा, नाहीतर मला थांबू दे. नाही, तुम्हीच थांबा, मी जातो. अहो सर थांबा. किती भोळ्यात तुम्ही. आत्ताच बाहेर नाही का सांगितलं आपण त्यांना, आपण नवरा बायको आहेत म्हणून. आता जर मला एकटीलाच सोडून जर तुम्ही बाहेर गेलात तर त्या काणे काकांना संशय नाही का येणार. एक काम करा सर, तुम्ही इथे झोपा ना बेडवर, तुम्ही घ्या विश्रांती. मी बसून राहीन या खुर्चीत. हो, तुम्ही तर त्यागाच्याच मूर्ती आहात ना. आता मी ना जास्त बोलू नका, शांत बसा तिकडे. भूक लागली, खूप वेळ झाला काही खाल्लं नाही ना. कोण आहे तिकडे? उचला आणि मागवा काय हवं ते. नाहीत, नको. त्यांच्याकडे काय असणार आहे खायला. बरं, ते मी जरा हे करून ताबडतोब मी जरा गाडी बघून येतो. अहो ते 3-4 तास लागणार म्हणले ना. होऊ शकते ना लवकर गाडी दुरुस्त. अहो पण कसं. तुम्ही ना जास्त बोलू नका, सतत माझी बॅट आणि माझी बॅटिंग करत जाऊ नका तुम्ही. मला नाही थांबायचं इथे, मला जायचंय, मीच जाणार आहे. माझीच बॅटिंग तर तुझं असतं रे. टू वेट अँड वॉच.
तू जेवढं माझ्याकडे दुर्लक्ष करशील ना तेवढं माझ्या भोवती गिरट्या घालायला लावीन बघ मी तुला. सावी, आता या वेळेला जर तू हे काम केलं नाही तर तुझं काही खरं नाही. हं? काय घेत आहे? अर्जुनची वाट बघतीये. मी पण हा? नाही म्हणजे ताई, कसं सहन करतेस ग तू त्याला? नाही म्हणजे स्वतःच्या मुलांपेक्षाही झुकतं माप देते तू त्याला. हे मान्य करावंच लागेल तुला. म्हणजे बघ ना, ज्याला अंगा खांद्यावर खेळवला, लहानचा मोठा केला, तोच मला आधवा ताधवा बोलतो, अपमान करतो. वाईट वाटतं काय? ते दुःख होतं. मी माझ्या भावनांची जरा सुद्धा कदर करत नाही का तो. तू मोठा म्हणून माफ कर त्याला. तू त्याला विरोध करू शकत नाहीयेस कारण तू चुकलाय. कोण चुकत नाही? तुला काय वाटतं अर्जुन चुकत नाही? त्याच्या चुकांचा पाढा जर मी वाचायला लागलो ना तर दिवस पुरणार नाही. नाही वाच ना पाडा, पण त्याच्या समोर वाच, कारण मागून बोलणं चांगलं नाही. तो बघ आला. लहान पोरांच्या कुठे नादाला लागू. दोघं एकत्र आलात, बरं केलं. आणि सावित्री, याला सोबत घेऊन आलीस ना, हे खूप छान झालं. मी आणलं तिला. ते तर आणखीन छान झालं. पण तुम्हाला उशीर का झाला? प्रवासात काही त्रास नाही ना झाला? नाही, तेच नाही, काहीच नाही. मीटिंग फक्त थोडीशी लांबली म्हणून उशीर झाला. बाकी काहीच त्रास नाही, ऍक्सिडेंट वगैरे. ऍक्सिडेंट झाला? नाही झाला, तेच ती सांगतीये. अतिरिक्त बोलायची सवय लागली आहे त्यांना. हे जरा कमी करा मिस वशिला. हा, सावित्री, एवढी का चिडचिड करतोय? भूक लागलीये का? नाही, जेवून आलोय आम्ही. हा, जाऊन आराम कर. आम्ही बघतो त्याच्याकडे. सावित्री, मानलं तुला, पण हे कसं काय जमवलंस? विश्वंभर साहेब, तुम आम खाओ ना, गुठलिया क्यों गिनताय? वाह. तू पडतोस. तुझा बाप. सर, तुम्ही काय करताय? माझं पाखरू माझ्या हातात नेतो रे. आईला दिसायला बॉस आणि ओढणार ग्रास. काय आहे हातामध्ये? कुठे वॉशरूम आहे का? वॉशरूम म्हणजे? टॉयलेट वॉशरूम. अच्छा, संडासला. प्लीज रूम अलॉट करा. फार वेळ नाही लागणार. 5 मिनिटात आवडतो काका. चावी द्या. नाही नाही, हो तर डबल पैसे द्या. तर 5 मिनिटासाठी. 5 मिनिटासाठी. काय घाणेरडा माणूस आहे हा. या तिरसटच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्येच गोळ आहे.
वायरीचं सर्किटच जळालंय याच्यात तर. काय करायला जावं पचकाच होतोय याचा. मग कसा झाला हनीमून? हनु का टाळक्यात. कसलं हनीमून आणि कसलं काय. स्टॅच्यू यादा हे आठवणीतलं हसू कशातलंय ग सावे? ए सावे सांग ना. आठवते का काही? ओव्हर. फौजी तिचा हसू येते. 1 मिनिट म्हणजे 2 दिवस पुण्यातल्या पाट्या वाजत हिंडत होतात का काय तुम्ही? अगं जायचं जरा झेड ब्रिजच्या कट्ट्यावर बसायचं जाऊन, कलर टाकलेली पावभाजी खायची दोघांना मिळून. नाहीतर तुम्ही चमके टीसी पॅसेंजरला विदाऊट तिकीट म्हणून पकडतो आणि पॅसेंजरने तिकीट दाखवल्यावर कसा आंबलेला चेहरा करतो ना, तसा आहे तो. 3 किलोच्या पिशवीत ना 7 किलोचा ऍटिट्यूड भरलाय. त्याच्या प्रेमात पडणं म्हणजे ना गारगोटी घासून आग लावण्यासारखं आहे ग. पण नाही, पुण्याची ट्रिप लक्षात राहणारच नाही असंही नाही झालं. चमके आपण कशी लेवल करायला प्लॅनिंग करतो, कष्ट घेतो, तसेच कष्ट घ्यायला लागतायत बघ. 1 मिनिट लई बोर मारलं सावे. मला सांग त्याने लवशिप दिली का नाही? लवशिप? कसली लवशिप? तिरसट कोणाच्या प्रेमात पडेल असं नाही वाटत मला. तू द्यायची ना त्याला लवशिप. सावे लव्ह स्टोरी स्टार्ट व्हायला कुणी एकानं प्रेमात पडावं लागतंय ना. हे चमके, हा तिरसट या जगातला शेवटचा पुरुष जरी असेल ना तरी पण मी याच्या प्रेमात नाही पडायची. इतका गचपण डवळे आहे. गचपण डवळे ऐकलं ना त्याने तर कानाचे फ्यूज उडतील त्याच्या. म्हणजे काही नाही ग माझी गचपण डवळू. तू मला शिवी देतीस का माझं कौतुक करतीस? अगं कृष्णाई अगं काही काय ठरवतेस? 1 मिनिट अर्जुन, कृष्णाला आधी बोलू तर दे. ताई, तू जे काही बोलशील ना ते आम्हाला कळेल असं बोल बरं. अरे आम्ही काय सांगतोय ते तर आधी ऐकून घ्या. अर्जुन, ते शिरगावचे लोखंडे आज येणार आहेत त्यांच्या मुलीला स्नेहाला घेऊन, तर आज तू घरीच थांब. याला म्हणतात की ये कराये पर पाणी फिरना. डाव बोंबलला सगळा. कृष्णाई, अरे यांना जाऊन वर्ष होत आलं, रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे ना सगळं. त्या दोघांवर आम्ही जबाबदारी दिली होती पण यांनी काही पुढाकार घेतला नाही. आता आमच्या हातात थोडेच महिने आहेत. वर्षभरात लग्न नाही झालं ना तर मग 3 वर्ष थांबावं लागल. कृष्णाई लागू देत ना मग 3 वर्ष, असा काय फरक पडणार आहे? पडणार आहे. कोणाला पडणार आहे? आता आमच्या हातात थोडेच महिने आहेत. वर्षभरात लग्न नाही झालं ना तर मग 3 वर्ष थांबावं लागल. कृष्णाई लागू देत ना मग 3 वर्ष, असा काय फरक पडणार आहे? पडणार आहे. कोणाला पडणार आहे? आम्हाला पडणार आहे. गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या ना चांगल्या असतात. तुझं कामाचं बसताना एवढं चांगलं बसलंय, तशीच तुझ्या संसाराची घडी पण नीट बसावी असं वाटतं आम्हाला. आता हे असते ना, ते यवना तुझ्या लग्नासाठी एवढी धावपळ केली असती, पण आता हे नाहीये. त्यामुळे ती जबाबदारी आता आमच्यावर आहे. एकदा तुझं लग्न झालं ना की आम्ही मोकळे हो. विशुदा, विद्याधर, अरे बरोबर आहे त्याचं. तो का आमचं ऐकल ना.
आम्ही त्याची जन्मदात्री आई थोडीच आहोत. कृष्णाई, हे बघ प्लीज, इमोशनल कार्ड उगीच यूज नको करू. नको करू ना, मग थांब घरी. कृष्णाई, तू आज तिला भेटतोयस हे ठरलंय. पसंती नापसंतीचं नंतर बघू, पण तिला आज भेटायचं. मी काय म्हणतो पण या बाबतीत आम्ही कोणाचं काही ऐकून घेणार नाही. आमचं ठरलंय, येत्या काही महिन्यात अर्जुनच्या डोक्यावर अक्षता पडणार म्हणजे पडणार. आणि हे असंच होणार आहे.